अर्पण केली. चला अशू चक्राला जागा कमी पलीकडून राहावं लागलं. सलामी पुष्पचक्र अर्पण करून देत आहे. चक्र अर्पण करून दिलेले आहे. मानवंदना पुष्पचक्र अर्पण करून देत आहेत. प्रशासकीय प्रोटोकॉलनुसार सर्व हे आपली मानवंदना या ठिकाणी अर्पण करत आहेत. श्री अर्जुन गाडेकर साहेब, सैनिक कल्याण कार्यालय बुलढाणा, माननीय तहसीलदार दुळवराजा श्रीमती वैशाली डोंगरगाव मॅडम, त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री गिरी साहेब, निमुना राजा यांनी सुद्धा मानवंदना पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी समोर उपस्थित राहायचे. हां खडसे साहेब यांनी आपले पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना नाव ना हो सांग. शहीद जवानांना दिली. त्यानंतर सैनिकांची तहसीलदार दुळवराजा या पुष्पचक्र अर्पण करत आहेत. मंडळ अधिकारी गिरी साहेब, त्यानंतर हिरवे साहेब, पोलीस निरीक्षक गिरी साहेब आपले मानवंदना या ठिकाणी देत आहे. पोलीस निरीक्षक श्रीमान गिरी साहेब दुळवराजा. तलाठी त्यांनी समोर या. यानंतर माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आपल्या वीरपुत्राला द्यायची, मेहुणाराजा नगरीच्या सुपुत्राला द्यायची. देवराजा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांनी मानवंदना अर्पण करण्यासाठी समोर यायचे. श्रीधर मांटे, मातृतीर्थ सिंधुदुर्ग या ठिकाणी अर्पण करणार आहेत. हा पट हा त्यानंतर आणि तिकडून तसेच लगे सिंदखेड मतदारसंघाचे माजी आमदार श्री तुकारामजी कायंदे साहेब यांना मानवंदना देण्यासाठी मी प्राचारण करतो. त्यांनी कृपया समोर जावं. पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी त्यांनी समोर जावं. जसे आले तसे करा थोडस प्रॉपर जागच्या जागेत काय. माजी सैनिक सर्व परिवार त्यांनी लवकरात लवकर आपली मानवंदना अर्पण करून आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. मोकळ्या फुलाचा बॉक्स होता थोडासा तिथे पलीकडे वाहून पुढे मोकळ्या फुलाचा होता पलीकडून एक बॉक्स खाली. जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे, कारण मृत्यू अंतिम सत्य आहे. पण तिरंगात लपटून जाण्याला जवानांचंच काळीज लागतं. असा हा आमचा वीर जवान देशासाठी शहीद झाला. जगणच काय मरण सुद्धा त्याने आपल्या देशाच्या भारत मातेच्या नावे केलं. 18 वर्षाची सेवा, घरदार, परिवार सर्व जबाबदाऱ्या सोडून त्याने आपल्या देशासाठी तो कामयाला. त्याला सर्व माजी सैनिक संघटना आपली मानवंदना देत आहेत. संघटनेने मानवंदना देऊन लवकरात लवकर आपल्या जागेवर उभं राहायचे. अजून अनेक गणमान्य राजकारणातील मान्यवर व्यक्तींची मान्यवर व्यक्तींची श्रद्धांजली, आदरांजली, पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर पुढील विधी हा होणार आहे. जे बाजूला उभी असलेली मंडळी आहे त्यांनी बसून घ्या. अंकुश गेला. अंकुशच्या जाण्यानं, अंकुशच्या शहीद होण्यानं हा परिवार दुःख सागरात लोटला गेला. स्वर्गीय
अंकुश महादेव मिसाळ याचा जन्म 5 नाव ठेवते मे बोलवलं होतं 1987 ला एका सामान्य गरीब कुटुंबात झाला. वडील साधे, कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकत असताना मागील काही वर्ष अगोदर अंकुशचे वडील महादेव मामा मिसाळ वारले. सर्व जबाबदारी गोदावरी मामीवर आली. 2 मुली 1 मुलगा हा सर्व परिवार ते सांभाळू लागले. आणि आज अंकुशच्या जाण्यामुळं हा सर्व परिवार दुःख सागरात लोटले गेला. माजी सैनिक संघटनेने आपले सलामी देऊन आपल्या जागेवर उभं राहायचे. अरे पिंटू एकीतून टामीन हातोडा आण हे पेटी खोलायला दत्ता बस्तीतून श्रीमान तोतरामजी कांदे साहेब हाय आणली त्यांना तिथं समोर समोर निलेश. त्यानंतर कॅमेरा धर मी जाणार रेट ठेवायला. कांदे साहेबांनंतर सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी आमदार माझं डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब ही आपली आदरांजली पुष्पचक्र अर्पण करून देणार आहेत. सुखदेव नागरे यांनी भीमराव ताटेच्या सूचनेनुसार थोडं घाई करू नका, शांततेत घ्या. प्रोटोकॉल नुसार दिलेल्या नावानुसार सगळा सिक्वेन्स आपण सर्वांच्या आदरांजली सर्वांचं पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना आपण या जवानाला देणार आहोत. त्यानंतर अंकुश महादेव मिसाळ यांचे साडू, अंकुशची पत्नी स्वाती यांच्या बहीण आणि नागरे साहेब मानवंदना देणार आहेत. आदरणीय कांदे मामांनी आपली मानवंदना पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी दिलेली आहे. श्री शशिकांतजी खेडेकर साहेब माजी आमदार सिंदखेड राजा हे यानंतरची मानवंदना पुष्पचक्र अर्पण करून देणार आहे. अंकुश महादेव मिसाळ त्याला पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी स्वर्गीय अंकुशला पुष्पचक्र डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब आहेत. त्यानंतर अंकुशची पत्नी स्वाती अंकुश मिसाळ. दुःख अपार आहे, दुःखाचा डोंगर हा अपार असं दुःख या त्याच्या पत्नीला झालेला आहे. ती या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहे. त्यानंतर मानवंदना देण्यासाठी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मी देऊळगाव नगरीचे नगराध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शिपणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी समोर जायचं. त्यानंतर भगवानरावजी चाटे साहेब, काही दुरुस्ती असेल तर मला सुचवा. भीमराव चाटे यांनी आपली मानवंदना या ठिकाणी अर्पण केलेली आहे. त्यानंतर शिपणे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य हे पुष्पचक्र अर्पण करत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानरावजी मुंढे यांनी समोर या. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री शिपणे साहेब यांनी आपले मानवंदना अर्पण केल्यानंतर भगवानरावजी मुंढे साहेब, त्यानंतर भगवानरावजी नागरे माजी उपसभापती. भगवान नागरे, श्री गणेशदादा मांटे साहेब, श्रीमती सविताताई मुंढे, श्री सुभाषजी धराडे सर, दादारावजी खारडे, श्री दिलीप भाई खरात, प्रकाशजी गीते, रामदासजी डोफडे, नितेशजी देशमुख, सदाशिव मुंढे, गजानन काकड, डॉक्टर कांदे साहेब,
तुम्ही गजानन मुलं पवार रनिंग समजा या सर्वांचा ज्यांचा मी नामोल्लेख केला त्यांनी या वीर जवानाला आपलं पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना द्यायची आहे. कारण वातावरण ढगाळ आहे. समोर कार्यक्रम आपल्याला पावसाच्या अगोदर आटोपता आला पाहिजे. अंकुश चा एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगी दिव्या आणि रणवीर या सर्व मान्यवरांची आदरांजली पुष्पचक्र अर्पण झाल्यानंतर आपण कुटुंबातील या दोन प्रमुख सदस्याला घेऊन त्यांना शेवटची श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण देऊया. धार्मिक विधी आपल्याला पार पाडायचा आहे. पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित, गजूभाऊ देशमुख नदीचे तालुका प्रतिनिधी यांच्या वतीनं, सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं, प्रभू मांडे हे देवगराजा पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. गजानन घुगे आणि पत्रकार प्रभू मांडे हे आपले श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण करून देणार आहेत. मेहुणा राजा नगरीचे पोलीस पाटील यांनी समोर या. मेहुणा राजा नगरीचे सरपंच आणि सरपंचपती या दोघांनी सुद्धा गावाच्या वतीनं, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करायचं. संत चौकनी आपले दोन नातवंडांना घेऊन शेवटची श्रद्धांजली पुष्पचक्र आपल्या लाडक्या अंकुशला अर्पण करायचं आहे. फौजी शब्द लहान अर्थ मोठा, वर्दीचे इमान भारत मातेचा बेटा. आणि ज्या शाळेमध्ये आमचा अंकुश शिकला, मेहुणा राजाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये, त्या सर्व शाळेच्या वतीनं, आमच्या सर्व गावातील सर्व शिक्षकांच्या वतीनं बाई बाई म्हणून सय्यद अकबर सर हे आपलं श्रद्धांजली अर्पण करतील. भारत माता की, भारत माता की. ए बाळा थोडस खाली थोडस खाली कर. हा अलीकड सर, अलीकड सर. अमोल काकड थोडस अलीकड सर. हा आता शालूट दे. हा परेड शालूट. हा शालूट कर, कर शालूट. हा घेतला का रे? मेहुणा राज्यातील सर्व शिक्षक बांधव, त्याला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलीपासून 10वी पर्यंतचे. 2008 ला सैन्यामध्ये भरती झाला. बरोबर. समोर अंधेऱ्याची कन्या, सानप परिवाराची सुकन्या स्वाती हिच्याशी त्याचा विवाह झाला आणि त्यांच्या संसार वेलीवर दिव्या आणि रणवीर हे दोन फुलं उमलले. नियतीच्या मनात जे असतं ते होत असतं, ते होत राहणार आहे आपण म्हणतो, परंतु परिवाराला सावरत असताना कुटुंबामध्ये एखादा कर्ता पुरुष असावा लागतो आणि आज तोच होता अंकुश. मागील काही वर्षा अगोदर 5